तर ठाकरेंची सेना मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार अशी चर्चा आहे। मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणूक बिनविरोध होणार नाही, सूत्रांची माहिती। बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी ठाकरेंची सेना उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। उमेदवार देण्याबाबत आज मातोश्रीवर निर्णय होणार, सूत्रांची माहिती। दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर बैठक होणार आहे। उमेदवार देण्याबाबत यात निर्णय घेण्यात येईल। तर आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत सध्या थेट जोडलेले आहेत। निवृत्ती, आजच्या बैठकीत ठरणार की उमेदवार दिला जाणार की नाही, काय सविस्तर अपडेट? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 7 तारखेला अर्ज भरायचा आहे। 11 तारखेला निवडणूक होणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर सध्या महायुतीकडे पूर्णपणे बहुमत आहे आणि त्यामुळे महायुतीचा महापौर बसेल आणि उपमहापौर देखील बसेल असं चित्र असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवीन चाल खेळली जाते। यामध्ये ठाकरेंची शिवसेना महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या संदर्भात आज मातोश्रीवरती वरिष्ठ नेते त्याचसोबतच काही नगरसेवकांची आणि उद्धव ठाकरेंची 12:30 वाजता मातोश्रीवरती बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे की आपण महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार द्यायचा का। जे एकूण 65 नगरसेवक जे निवडून आलेले आहेत या नगरसेवकांपैकी अधिकांचं म्हणणं आहे की आपण महापौर आणि उपमहापौर पदासाठी नक्कीच तुमच्याकडून अपडेट घेणार निवृत्ती। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।